हॅलो. सर नमस्कार. नमस्कार, बोला ना. ओके. बरं आपलं साधारणपणे 1 महिना 10 दिवस झाले किंवा 5 दिवस झाले वॉटर कंडिशन लावून. तर हो, हो, हो. वॉटर कंडिशनचे पूर्वीचे प्रॉब्लेम आणि आत्ताचे प्रॉब्लेम याच्याबद्दल काय काय सांगता येईल? पूर्वी आमचं म्हणजे आम्हाला विहिरीचं पाणी होतं. हं, म्हणजे अजून पण आहे, पण जरा TDS 500 ते 700 PPM होता. हं, आणि त्यामुळे सगळे घरातले प्रॉब्लेम बरेच क्रिएट होत होते. कोणाला केस गळती वगैरे. हं. आणि जरा गार्डनला पाणी वगैरे आम्ही ते बऱ्यापैकी द्यायचो, पण जरा थोडासा फरक जाणवत होता. हं, आणि त्याच्यानंतर मग आपलं मशीन बसवलेलं हं. वॉटर कंडिशन सिंगल बरं सिलेंडर. तुमची आणि माझी ओळख कशावरून झाली होती? आपली ओळख युट्यूबच्या माध्यमातून बघितली, आपण बरेच व्हिडिओ ओके. बघितले हं. आणि त्या माध्यमातून आम्हाला समजलं. ओके. हं. हं. पण करावी असा विश्वास का वाटला? कारण कसं आहे, ज्यावेळेस आपण प्रॉपर म्हणजे बसवलं हं. त्याच्यानंतर आम्हाला लगेचच एक 5-6 दिवसातच रिझल्ट यायला लागले. ओके. अच्छा ते बरं. रिझल्ट बद्दल थोडंसं विस्तृतपणे सांगा की मला या गोष्टी दिसल्या. गोष्टी हो. नंबर 1, 2, 3, 4 असं. अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात म्हणजे आम्हाला जी जी बॉडी स्किन जी म्हणतो, त्वचा, हं. ती एकदम रुष्क होती नाही का, असं हां, म्हणजे चेहरा कोरडी वगैरे व्हायचं. बरोबर आहे. कोरडी व्हायची. साबण अडकून राहायचा कदाचित. त्यामुळे आंघोळ वगैरे केल्यानंतर ती रुष्क त्वचा एकदम हे पाणी वापरल्यामुळे जरा त्याला सॉफ्टनेस आला, हं. व्यवस्थित वाटायला लागली. दुसरी हं. गोष्ट म्हणजे पाण्यामुळे जे केस गळण्याचं प्रमाण होतं ते फार कमी झालेलं आहे. ओके. आणि तिसरी गोष्ट अशी की जो क्षारयुक्त पाण्यामुळे वॉटर फिल्टरला जो लोड येत होता, हं, हं. जो मला 1 वर्षाच्या आतमध्येच माझे त्यातले मेम्ब्रेन बदलावे लागले होते, बरोबर. त्याला आता बऱ्याचपैकी फरक पडलेला आहे. हं. बरोबर. असे बरेच फायदे त्याच्यामधून आपल्याला दिसून आले. ओके. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे आता काय बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की नाही साहेब ते आता तुम्ही मशीन काढलंय तर तुमचा माणूस तुम्ही पाठवला पाहिजे, तर काय असेल ते आता हे तर आम्ही तुम्हाला विदाऊट कोणी माणूस न पाठवता तुम्हाला डायरेक्ट मशीन पाठवलं, कारण आपल्याला ती किंमत कमी ठेवायची आहे. प्लंबरचा खर्च वगैरे. तर ते प्लंबिंग करताना काही फार मोठ्या अडचणी आल्या का? कसल्याही अडचणी आलेल्या नाही. अच्छा, म्हणजे एकदम सोपं साधं आहे. पटकन एकदम प्लंबर सोपं. आला, हे केला. किती वेळामध्ये झालं प्लंबिंग सगळं? प्लंबिंग आमचं एक जनरली एक 15-20 मिनिटात, अर्ध्या तासाच्या आतच केलं त्यांनी इन्स्टॉल. ओके. हां, म्हणजे प्लंबर पण चांगला हुशार असेल त्यामुळे ते पटकन हो. होऊन गेलं सगळं. कारण ओके. बऱ्यापैकी त्यांनी केलं लगेच, काही एवढी अडचण आली नाही. ओके. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वॉशिंग मशीनसाठी आपलं युनिट हे केलं होतं, कारण त्यावेळी तुमचा फोन आला होता. मी तुम्हाला सांगितलं त्याला वेगळं वापरण्याची गरज नाही. त्यामुळे बरं. कपडे धुताना काय काय फरक दिसले आपल्या मंडळींना? कपडे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपडे फार असे कडक राहायचे. वॉश हां. केल्यानंतर ज्यावेळी सावलीत किंवा उन्हात वाळवले, हं. कडकपणा हा त्याला गेला आणि त्याला मऊपणा आलेला आहे. आणि हां, दुसरी म्हणजे जे गोष्ट क्षार म्हणजे अडकायचे त्या रेषांमध्ये म्हणजे आपल्या त्या हां, एकदम त्या फाईन सुतामध्ये याच्यामध्ये. अडकायचे कपड्याच्या. हां, बरोबर. ते बऱ्यापैकी म्हणजे निघून गेले, बरोबर. निघून जायला लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कपड्याची चमक राहिलेली आहे. कलर कपड्याचा आहे तसा राहायला लागलेला आहे. बरोबर आहे. आणि साबण आणि पाण्यामध्ये काही बचत? साबण सगळ्यात म्हणजे पाण्यामध्ये चांगली विलक्षण बचत झाली. जे फिल्टरमध्ये जास्त प्रमाणात पाणी जात होतं, हां, बरोबर. ते आता निम्म जे आउटलेट पाणी जायचं नाही का, शुद्ध पाणी व्हायचं, ते पाणी आता निम्म्याला निम्म कमी वेस्ट व्हायला लागलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे तो मेम्ब्रेन क्लीन झाल्यामुळे त्यांनी चांगलं पाणी काढलं आणि वाईट पाणी त्याचं कमी झालं. हो, कमी झालं. त्याच्यामध्ये. बरोबर. आणि ओके. दुसरी गोष्ट म्हणजे फरशीवरची जे डाग होते ते दिसणार होतं. त्याचा पण चांगला फरक. आणि जे पहिले माझे डाग होते, जे चांगले जाम झाले होते त्या पाण्यामुळे, ते आता जरा डिझॉल्व्ह व्हायला लागले, जरा त्याला विरघळण्याचं प्रमाण व्हायला लागलेलं आहे आता बऱ्यापैकी. बरोबर आहे, बरोबर आहे. बरेच फायदे दिसून आलेले आहेत. 5-6 प्रकारचे फायदे आपल्या वॉटर कंडिशनच्या पण माध्यमातून. एवढी आणि 15,000ची इन्व्हेस्टमेंट आहे ना, तर तुम्हाला पटणार नाही, पण ती कमीत कमी वर्षानुवर्ष आहे. टेक्निकली तर इन्फानाईट आहे ती. नाही, बरोबर आहे. अहो, बऱ्याच ठिकाणी कंपन्या अशा आलेल्या आहेत किंवा एकदा इन्स्टॉल केली की त्याला मेंटेनन्स हा विषय राहतो. हो. सगळ्यात म्हणजे ह्याच्या मेंटेनन्स फ्री मेंटेनन्स मशीन आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मशीन बघितलं ना, तर तुम्हाला असं वाटलं असेल, मला नक्की माहिती आहे, तुम्ही नाही बोललात तरी, अरे आपला निर्णय काहीतरी चुकलाय, नुसता पोकळ पाईप आहे त्यातनं काय होणार. नाही, मला तसं थोडं वाटलं, पण नंतर मी कल्पना केली की ऍक्च्युली ह्याला ईडी करंट देतात आपल्या इलेक्ट्रिकचा, बरोबर नाही का. त्याच्यातून ती कंपनी जी तयार होतात, मॅग्नेटिक विद्युत चुंबकीय कंपनी तयार, त्यातून हे जे कण आहेत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ते सेपरेट होतात त्या करंटमुळे. आणि त्यामुळे ते मी तेव्हा अभ्यास पहिलाच केला होता. मी म्हणलं याच्यामध्ये काहीतरी सत्य आहे, काहीतरी वेगळं पण आहे, म्हणून आता ते पूर्ण सिद्ध झालं आता. हो, अगदी प्रूफ झालं. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय, आता बाजारपेठेमध्ये भरपूर विविध प्रकारचे मशीन येतात. हो. मला तर एकाने सांगितलं म्हणजे फिल्टर बसवा, पण आता फिल्टर बसवला म्हणजे तो कालांतराने बदलायचा हा आला.
बरोबर. म्हणजे मेंटेनन्स आणि परत ते प्लंबिंग बोलवा हे सगळे व्याप आले. हो बरोबर आहे. रेझिन सॉफ्टनर येतात ना ते याच्यापेक्षा चांगले असतात नो डाऊट, पण त्याचं मिठाचं करता 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 लोक एवढी थकून जातात, तो विकून जातो आणि लोक थकून जातात आणि तो नंतर अशी परिस्थिती निर्माण होते की तो सॉफ्टनर रेझिनचा आपल्यासाठी आहे का आपण त्याच्यासाठी आहे, हा बरोबर अशी परिस्थिती होते.